आणि बघा मी आता मस्त असा फुलावर घेतलेला आहे, एकदम पांढरा शुभ्र आपला फुलावर आहे बघा. आणि आता मी असं मस्त कट करून घेणार आहे बारीक. हे बघा तर किती छान असा मस्त आपला फुलावर आहे, ताजा ताजा. तर बघा असं मस्त आपण फुलावर छान असं बघा कट करून घेणार आहे. तर बघा पाऊस तर खूपच आहे आता, पावसाचा आवाज पण येत असेल. तर बघा असं तर बिलकुल नाही त्या फुलावरमध्ये एकदमच मस्त पांढरा असं होते. तर त्यामुळे बघा आपण फुलावरची मस्त अशी भाजी बनवूया. आणि बघा मी असं बारीक कट करून घेणार आहे. पाऊस तर चालू आहे का पण बघा पावसाचा आवाज पण येत असेल त्यामध्ये. मी असं बारीक कट करून घेतणार सगळं. नाहीतर खरं बघा फुलावरचे परोठे बनवायचे होते पण त्या नाही बनवल्या. चालू देतं चला नंतर तरी तिला बनवूया परोठे फुलावरचे. त्यामुळे चला आपण भाजीच बनवूया. मी फुलावर छान असं बारीक करून घेतलेलं आहे सर्व. तर बघू शकते बघा मी ते इथं मस्त असं फुलावर बारीक कट करून घेतलेला आहे. आणि हा एक पाव किलो फुलावर. तर आपण बघा मस्त अशी फुलावरची भाजी बनवणार आहे. तर चला मी बघा असं मस्त असं फुलावर बारीक कट करून घेतलेला आहे. आणि बघा चला तर आपण बघा मस्त अशी भाजी कशी होती ती. तर चला तर आपण बघू त्याची भाजी बनवूया. फुलावरची भाजी बघा मोहरी जिरे टाकले. जिऱ्याच्या नंतर एक कांदा आणि टमाटा म्हणजे बघू शकता आपण मस्त असा कांदा टमाटा ब्राऊन कलर करून घेणार आहे बघा. आणि ते इथे बघा फुलावर मस्त धुवून घेतलेलं आहे स्वच्छ. आणि बघू शकता आपण थोडासा लाल मसाला टाकून घेतलेला आहे बघा. आणि इथे बघा थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. आणि इथे बघा थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि बघा बघू शकते आपला मस्त मसाला लाल झालेला आहे बघा. आता आपण फुलावर टाकून घेणार आहे बघा. बघा फुलावर टाकल्याच्या नंतर आपण छान असं मस्त परतून घेणार आहे. आणि 10-5 मिनटं आपण वाफ काढून घेणार आहे म्हणजे मस्त आपली भाजी शिजेल. हे बघा
आणि बघू शकता आपण छान अशी मस्त वाफ काढून घेतलेली आहे बघा फ्लावरची. आणि थोडंसं अजून शिजण्याचं बाकी आहे, तर आपण अजून 5 मिनटं ठेवूया आणि नंतर बघूया आपली फ्लावरची भाजी कशी आहे बघा. आणि बघू शकता आपली भाजी किती मस्त अशी शिजलेली आहे. तर चला कशी वाटते आपली भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बिलकुल पण पाणी टाकलेलं नाही बघा मी भाजीमध्ये. पाण्याचा एक थेंब सुद्धा टाकलेला नाही या भाजीमध्ये. तर बघा किती मस्त अशी फ्लावरची भाजी झालेली आहे.